दरम्यान महापालिका निवडणुकीत पराभव होताच अजित पवारांनी बारामतीतल्या गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली। झेडपी निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले। स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीचा कल आम्हाला मान्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे देखील या चर्चेला उपस्थित असल्याचं कळतंय। दादांची भेट झाली। जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावरती या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अजितदादा भेटायला आले। अरे दादा अजितदादा भेटायला अरे भूत रे फुटाय नको। हळू चालेल अरे व्हिडिओ तुम्हाला अरे गडबड अरे साइडला यार साइडला आहे ना अरे अरे फोन ना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो। आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो। येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशाच पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवारसाहेबांकडे आलो होतो। आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे। जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचं आहे, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली। क्या चर्चा हुई? 12 जिला परिषद के जो चुनाव है, ये 12 जिला परिषद चुनाव में दोनों राष्ट्रवादी एक साथ इलेक्शन लड़ने की सोच रहे। जहाँ जहाँ पॉसिबल होगा वहाँ दोनों राष्ट्रवादी एक साथ ये इलेक्शन लड़ेंगे। क्या दोनों राष्ट्रवादी एक होने की कोई चर्चा हुई परिवार? जी नहीं, मैंने अभी तक सिर्फ 12 जिला परिषद चुनाव में 2 राष्ट्रवादी एक साथ लड़ेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।